खाऊन खाऊन तू फुटायला लागली असं मला आज आमचे अहो म्हणाले. मग म्हटलं फुटू द्या, मी खाण्यासाठीच जगते. फक्त ही सवय माझ्या लेकीला कधी लागेल ते मला काही माहित नाही. त्यात मुंबईत आल्या ना या चपलेने मला दगा दिला आणि एवढ्या सकाळी एकही दुकान ओपन नव्हतं, त्यामुळे खूप वेळ वाट बघितल्यानंतर हे काका आले आणि त्यांच्याकडनं मग ही चप्पल शिवून घेतली. सुट्टी असली तरी ऑफिसची कामं काही पिछा सोडत नाही, त्यामुळे दीपक लॅपटॉप घेऊन बसले होते आणि तोपर्यंत मी आणि रिद्वीने मोक्कार टाइमपास केला. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो आमची पेंडिंग कामं पूर्ण करायला आणि रिद्वीला काही झोप आवरत नव्हती, कारण 2-3 दिवसापासून आमचं सगळं रुटीन चेंज झालंय. कुठून सुरुवात करावी हे काही कळत नव्हतं. मग पहिले हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण काही चेकअप वगैरे करायचे होते. डॉक्टरांनी ब्लड टेस्ट सांगितल्या, त्या केल्या. आता त्याचे रिपोर्ट ते म्हणताय उद्या देणार. आता आम्ही इथून निघण्याच्या अगोदर ते मिळालं म्हणजे झालं. लहान मुलं सोबत असले ना की आपल्या प्लॅनिंग वाईज कोणतीही गोष्ट होत नाही. आता आमचं फक्त हॉस्पिटलचंच काम होत होतं, तोपर्यंत रिद्वीला झोप कंट्रोल झाली नाही, ती तिकडेच झोपी गेली. मग पुन्हा हॉटेलवर यावं लागलं. म्हटलं तिची थोडी रेस्ट होईल तर ती पण थोडी फ्रेश राहील. त्यानंतर लंचसाठी आम्ही गेलो होतो हॉटेल बालाजीला. आता इथे कोण कोण गेले हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तिथे मस्तपैकी पावभाजी, दाल खिचडा असं सगळं मागवलं आणि लिटरली मागच्या 3 महिन्यापासूनची पावभाजी खाण्याची कसर ना आम्ही 2 दिवसातच भरून काढली. त्यातल्या त्यात बालाजी हॉटेलची पावभाजी म्हणजे नुसता स्वर्ग. त्यानंतर आमची जी पळापळ सुरू होती ना की बाप रे बाप. आणि मुंबई म्हटलं की पळापळ आलीच ना, पण नशीब की आमची सगळी कामं आटपली. म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला हॉटेलवर पोहोचायला 10 वाजले होते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.